3 दिवसापूर्वी भाऊंचा फोन आला की अशा अशा ठिकाणी तुला यायचंय. मी सगळं सोडून दिलं आणि इथं आलं. भाऊंची सगळ्यात पहिली गाठ पडली होती आमचे हॉटेल मातोश्रीच्या उद्घाटनाच्या वेळी. त्यावेळेस भाऊंचं एक वाक्य होतं, तू लढ, ज्या वेळेस तुला काही कमी पडेल, तुला कोणी बोट लावेल, त्यावेळेस पूर्णतः टायगर ग्रुप तुझ्या पाठीशी उभा राहील, तुला हात लावायची हिंमत कोण करणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. मागचे 2 वर्ष झालं इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला जो चुकला त्याला धुण्याचं काम करतोय अगदी निर्भीडपणे. कारण की माझ्या पाठीमाग तानाजी भाऊ सारखं, अनिकेत भाऊंसारखं एक नेतृत्व उभा आहे. कोणत्या पक्षाचा नाहीये मी, ना कोणत्या संघटनेचा आहे. पण या मैत्रीच्या दुनियेमध्ये माणसाशी भेटलीत की मला लढायला, झगडायला आणि जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळेस पाठबळ देण्यासाठी खंबीरपणे उभा असतात. भाऊंचा जो संकल्प आहे 1 लाख युवक घडवण्याचा, भाऊ खरं सांगू, जेव्हा लहान होतो तेव्हा टायगर ग्रुप नाव ऐकलं की भीती वाटायची. पण जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमामधून हा संकल्प बघितला, मागचे 3 वर्ष झालं मी बघत आहे. तुमचा आणि माझा मागच्या 1 वर्षामधला संबंध आहे. पण जेव्हा मी इथं येऊन बघितलं ती माझी भीती निघून गेली. आणि अगदी अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्र सुरक्षित हातांमध्ये जाताना कोणीच अडवू शकणार नाही.